निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामचा जयघोष करत वारकरी आता निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं काल त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलेलं आहे आणि ही पालखी नाशिकमध्ये आज दाखल झालेली आहे। नाशिकमध्ये या पालखीचा पहिला मुक्काम पंचायत समितीच्या कार्यालय परिसरात असतो आणि या ठिकाणी शहराचे प्रथम नागरिक असलेले जे महापौर असतील किंवा इतर सगळे नेतेगण असतील, अधिकारी असतील, हे सगळे या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेतात आणि त्यानंतर ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेनं पुन्हा प्रस्थान ठेवते। 27 दिवसांचा पायी प्रवास करत हे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होत असतात। एकूणच जागोजागी या पालखीचं भव्य अशा स्वरूपात स्वागत करण्यात आलेलं आहे। वारकरी संप्रदायाकडून देखील टाळ मृदुंगाचा जयघोषात या ठिकाणी विठुनामाचा एकूणच गजर करत हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे त्याच्यात सहभागी होण्याचा आनंद जो आहे तो लुटला जातोय। महिलांकडून फुगडी खेळली जाते, पुरुष असतील आणि इतर जे सगळे वारकरी असतील त्यांच्याकडून देखील अत्यंत उत्साहानं या पालखीचं नाशिकमध्ये स्वागत करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।